अर्जुन विषाद योग अध्याय 1 श्लोक 2। संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढदुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत। संजय म्हणाला, हे राजन, पांडवांनी केलेली सैन्याची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला। तात्पर्य: धृतराष्ट्र हा जन्मताच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता। त्याला नक्की माहिती होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती। तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबाबत त्याला शंका होती। धृतराष्ट्राने युद्धभूमीतील परिस्थितीबाबत केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता, म्हणून विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावयाचे होते आणि म्हणूनच राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत। यासाठी संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला। या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले। यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होतो हे कळून येते। पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यात्कारे मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरीसुद्धा तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही।